प्रामुख्याने एखादी इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोर्ट देखील याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. याचं कारण की मी ज्यावेळेला माझ्या इथे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला मला वाटते 97च्या इलेक्शनला मला 97,000 वोटरचा वॉर्ड आला होता मोठा. आणि त्यावेळेला मी हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली होती की बाबा ह्याच्यामध्ये जर बाकीच्यांना वॉर्ड 35,000चा वॉर्ड आहे आणि माझा वॉर्ड हा तुम्ही 97,000 वोटरचा आणलेला आहे. आणि त्यावेळेला हायकोर्टाने निर्णय दिला होता की ज्या वेळेला इलेक्शन प्रक्रिया ही सुरू होते त्यावेळेला कोर्ट कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये करणार नाही. आणि ती माझी जी रिट पिटिशन मी टाकली होती ती खारिज करून टाकली होती. आणि त्यामुळे आत्ता ज्या वेळेला या इथं इलेक्शनची प्रोसेस चालू झाल्यानंतर एक स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्याचं इलेक्शन कमिशन या पद्धतीने एखादं इलेक्शन रद्द करू शकतं हे होऊ शकत नाही. एकदा ही प्रक्रिया चालू झाल्यानंतर ते इलेक्शन झाल्यानंतर याच्याबद्दल तुम्हाला सकारात्मक किंवा नकारात्मक तुमचं जर इलेक्शन होतं किंवा इलेक्शन निवडून येतात किंवा नाही निवडून येतात त्यावेळेला जो कोणी अर्जदार त्याच्या विरोधातला असन तो कोर्टात गेला तर त्याच्यावरती कोर्ट निर्णय देऊ शकतो. अशा पद्धतीने त्यावेळेच्या जजमेंटच्या अनुषंगाने आज ज्या वेळेला स्टेट इलेक्शनच्या बाबतीमध्ये त्यांनी रहित केलं होतं इलेक्शन रद्द केलं आहे हे कुठेतरी चुकीचं वाटते. पण सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्या दिवशी ज्यावेळेस सुप्रीममध्ये सुनावणी झाली त्यावेळेस कोर्ट म्हटलं की आम्हाला स्थगिती देता येणार नाही, निवडणुका झाल्या पाहिजेत. बरोबर आहे. जर ही भूमिका घेत असेल तर निवडणूक आयोगाने स्वतःहून अशा पद्धतीच्या भूमिका त्यांचं निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. कारण मला जर 97ला जर हायकोर्ट ज्या पद्धतीने निर्णय देतो त्याच्या अनुषंगाने आम्ही लढलो. मोठी लोकसंख्या मतदार संख्या असताना देखील मी 97,000ची मी त्यावेळेला लढलो मी जिंकून आलो. आणि त्यावेळेला जो घडलेली घटना आहे ती आज माझ्या डोळ्यासमोर येते की कोर्टाने दिलेला निर्णय आणि आज स्टेट इलेक्शन कमिशनरने दिलेला निर्णय यामध्ये किती तफावत आहे आता दिसून येत आहे. तर सरकारने याविषयी म्हटलं की आम्ही आक्षेप नोंदवणार. पण आक्षेप नोंदवून होणार काय कारण निवडणुका तर रद्द झालेल्या आहेत, स्थगित झालेल्या आहेत सध्या. आता सरकार त्यांची बाजू मांडतील किंवा त्यांना समज देतील किंवा सांगतील देखील सांगू शकतील ते. परंतु त्यांनी अशा पद्धतीने का निर्णय चुकीचा घेतला हे कळत नाही आहे. साहेब एक याच अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये इतर निवडणुका पण बाकी आहेत. महानगरपालिका जिल्हा परिषदाच्या देखील निवडणूक आहेत. कोर्टानं गाईडलाईन घालून दिलेले 31 जानेवारी 2024 पर्यंत निवडणुका पूर्ण करा. पण सध्याचाच हा भोंगळ कारभार बघता त्या निवडणुका वेळेत होतील असं चित्र दिसतंय तुम्हाला? नाही, आता ज्या वेळेला SRAच्या बाबतीमध्ये जे चाललेलं आहे की इलेक्शनचं काही राज्यांमध्ये झालं जवळजवळ 12 राज्यांमध्ये वगैरे असं चाललेलं आहे SRAचं पुनश्च मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये विशेष त्याच्या SRAची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे आपल्या इथं देखील महाराष्ट्रात देखील विरोधी पक्ष म्हणतं आहे की हे बरोबर नाही, याच्यामध्ये घोळ झाला आहे. तर हा घोळ जर काढायचा असेल किंवा कोर्टामध्ये जरी कोणी गेला आणि तो घोळ जर काढायचा असेल आणि पुन्हा इलेक्शनचा तो परफेक्ट यादी जर बनवायचा असेल तर मला वाटते इलेक्शन हे कदाचित पुढे जाईल. म्हणजे 31 जानेवारी 2026 पर्यंत नाही, मग कोर्टाला आम्ही राज्य शासन हे सांगू शकेल की आम्ही प्रक्रिया चालू केलेली आहे. आम्ही लॉटरी काढली, आम्ही प्रभागाची रचना केली, प्रभाग नेमले, लॉटरी काढली आणि त्यामुळे आमची प्रक्रिया सुरू आहे. परंतु असं आता हे झालं आहे आणि अशा पद्धतीने आता संपूर्ण चित्र दिसत असताना आपण काय धोरण घ्यावं हे जर कोर्टाला सांगायचं असेल तर कोर्ट त्याच्यामध्ये डिसिजन देऊ शकतं. मग SIR म्हणजेच सर जे म्हणतो SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी आपण म्हणतो आहे ती जर तुम्हाला आता जर घ्यायची असेल करायची असेल आणि ह्याचीच मागणी विरोधक करतायत ना. आणि त्यामुळे त्यांची मागणी जर मान्य केली तर कोर्टापुढे जाऊन तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही जी दिलेली त्या वेळ आहे 31 जानेवारी ही कदाचित तुम्हाला पुढे न्यावी लागेल किंवा ते त्यांचं डायरेक्शन देऊ शकतील. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते की नाही उशिरा होईल? नाही, मी जे आता सांगितलं याच्यावरती होऊ शकते न होऊ शकते याच्याकडे कोर्टात जातील किंवा कोर्टात नाही जातील. पण कोर्टात गेले तर कोर्ट नक्कीच डायरेक्शन देऊ शकतो. पण निवडणुका जसे पुढे येतात तसे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. संजय राऊत पुन्हा एकदा म्हणलेत की मुंबई तोडण्याचा घाट घातला जातोय मोदी आणि शाह मोदी, शाह, अदानी आणि शिंदेच्या तिकिटाकडे. एक सांगू तुम्हाला, इलेक्शन आल्यानंतर प्रत्येक पक्ष आपली बाजू कशी सरस आहे आणि मी किती चांगला मी किती काय करू शकतो हेच दाखवतोय. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली बाजू मांडत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
एकमेव